फॅमिली, कशा आहात सगळेजण? आय होप मस्त असाल, मजेत असाल अशी अपेक्षा करते आणि खरंच खूप सुंदर आणि खूप छान असाल तुम्ही सगळे. तर आजचा ब्लॉग असा असणार आहे, एवढी मोठी कॉस्टली गोष्ट आज मी यांना गिफ्ट केली आहे आणि काय ते पुढे बघण्यासाठी नक्कीच ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. आज मुलांच्या टिफिनमध्ये बनवले होते आलू पराठा, म्हणजेच बटाट्याचा पराठा. मस्त असे बटाटे उकडून रात्रीच ठेवले होते. बटाटा रात्री उकडण्यामागचं कारण असं, मी एका ठिकाणी ऐकलं होतं की ते आपण सकाळीच उकडले तर ते अगदी सोलल्यानंतर मऊपणा असतो आणि पाणी असतं त्याला. रात्री उकडून फ्रीजमध्ये ठेवल्यावर अगदी बटाटे घट्टसर होतात आणि त्यामुळे त्याची भाजी पण छान बनते आणि सैलसर बनत नाही बटाट्याची भाजी. त्यामुळे पराठा फुटत नाही, असं काहीतरी घडतं आणि हे खरं आहे. तर मी खूप दिवसापासून असं करते, तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं. छान अशी बटाट्याची भाजी करून स्मॅश करून आणि ती छान अशी मी त्यामध्ये आलू पराठे बनवून घेतले पिल्लांच्या टिफिन. आता मनाची विचार केला की रोज त्यांना भाजी पोळी तर द्यायची, पण वेगवेगळ्या पद्धतीने खाऊ घालायची आणि म्हणजे ते पण मजेने खातील आणि तुमच्यासोबत पण शेअर करेल. तर चला मग आज होती त्यांच्या टिफिनला आलू पराठा आणि आपल्या शॉर्ट रीलला मी तुम्हाला म्हटलंच होतं की मी तुमच्यासोबत शेअर करेल की रोज काय टिफिन बनवते त्यांच्यासाठी, म्हणजे तुम्हाला पण आयडियाज येतील आणि तुम्ही काय बनवत असेल तर कमेंटमध्ये मलाही आयडिया द्या. चला तर मग आज छान असं त्यांच्या पुरतं मी पटकन आलू पराठे बनवून घेतले. छान अशी त्यांना शेजवान चटणी म्हणले ना, अगदी त्यांची फेवरेट आहे दोघांची पण. बाकी कुठल्या चटण्या द्यायलाच नको म्हणतात. शेजवान चटणी कुठल्याही पदार्थासोबत त्यांना द्या, त्यांना खरंच खूप ती आवडते. स्पायसी नाहीये, अगदी कलर लाल दिसत असला तरी. छान असे आलू पराठे मी त्याला टिफिन सोबत दिलेले आहेत. थोडंफार स्नॅक्स पण देते शॉर्ट ब्रेकसाठी. आणि छान असा टिफिन आता मी पॅक करते. आता माझी सकाळची घाई तुम्हाला सांगते इथे मी तुम्हाला की मी पिल्लांना कसं घेते, कसं आवडते त्यांचं. इकडे त्यांचे टिफिन बॉटल बॅगा तर रात्रीच भरून ठेवते, कारण उठल्यानंतर सकाळी गडबड नको व्हायला की कुठली बुक राहिली आहे. हर्षूच्या बाबतीत ती गोष्ट घडत नाही, पण दक्षच्या बाबतीत होतं की एखादी बुक घरी विसरून जाते. त्यासाठी मी रात्रीच त्याचं टाइम टेबल भरून घेते त्याच्याकडूनच. सो असं छान प्रकारे टिफिन त्यांचं भरून घेते बॅगेत. त्यांना उठवायच्या आधी मी एकीकडे पाणी तापवलेलंच असतं, दुसरीकडे त्यांचे टिफिन बनवून छान असे बॉटल्स वगैरे टिफिन्स वगैरे बॅगमध्ये ठेवते. दुसरी बॅग टिफिनसाठी देत नाही त्यामागचं कारण की त्यांना ते सगळं झेपलं पाहिजे, प्लस व्हॅनने जातात त्यामुळे. आता सगळं काही झालंय तर उठवायची वेळ आली आहे दक्षची. तर पहिलं दक्षला उठवते. नेहमी त्यांचं असं होतं, पहिले दादूला उठव मग मला, असं हर्षू म्हणतं. कसं बसं असं रोज उचलून घेऊन यावं लागतं मला बरं का त्यांना. आता डोर लावण्यामागचं कारण की एसी चालू आहे त्यामुळे बाहेर हवा फेकली जाते त्यामुळे. आता इकडे दक्ष छान फ्रेश झाला, तो त्याचा आवरायला गेला तर मी लगेच हर्षूला उचलून बाहेर आणले. छान असं त्यालाही उचलून आणल्यानंतर लाडूगोडी बोलणं, गोड बोलणं हे त्यांचं माझ्यासोबत शेअरिंग असं चालू असत गप्पा. पिल्लू असं आणि सकाळी सकाळी त्यांना ना गोड बोलणं केलं ना तेवढ्या फ्रेशली मूडने ते जातात. अगदी आरडाओरडा न करता त्यांच्याशी गोड गप्पा करत असते. जरी त्यांचे डोळे झाकलेले असेल तरी पिल्लू आपण असं करायचं का, पिल्लू तू गोड करते असं करत छान असे उठतात, फ्रेश होतात आणि त्यांचं आवरलं. आता छान व्हॅन आली आहे, व्हॅनमध्ये त्यांना बसवून देते की अगदी सकाळचा एक श्वास सुटल्यासारखं होतं की एक काम एकदम व्यवस्थित झालं, असं पार पडल्यासारखं. सूर्यनारायणचं दर्शन घेतलं आणि लगेचच घरी आले. पिल्लं स्कूलला गेल्यानंतर थोडा का होईना वेळ स्वतःसाठी देते. अगदी कोमट पाणी आता रोजच पिते मी. मागे तुम्हाला म्हटले, जरी कधी दाखवत नसेल तरी पण रोज दाखवण्यापेक्षा कधीतरी दाखवणं पण योग्य. तर मी रोज पाणी कोमट पाणी पिते. तर आणि सकाळी एक ग्लास पाणी पिल्यानंतर अगदी छान वाटतं आणि पोटही साफ होतं. त्यानंतर मस्त असं शांत निवांत बसून मी पाणी पित असते. त्यानंतर खिडकीमधली जी फुलं जी ऊर्जा देतात ना, बस रे बस, काय बोलायलाच नको. त्यानंतर छान अशा सगळ्या खिडक्या ओपन करून घेते आणि फुलं माझी वाट बघतात, मी बाहेरच्या निसर्गाची वाट बघत असते. जेणेकरून माझ्या बाहेर जी निसर्ग आहे ना हिरवीगार, तर अगदी छान वाटतं. आता रात्री केलेलं पिल्लांनी शॉर्पनर ते सगळं तिथंच टाकलंय. दिसलंय तर उचलून लगेच टाकावं असं म्हटलं. राहिलं तर वेळच्या कानाकोपऱ्यात जाऊन अगदी घाण होते. लगेचच ते उचललं आणि त्यांचे कागद वगैरे हे जे पडलेलं असते सगळं आता माझं काम चालू होतं. सगळी काही कामं आटोपली. लगेचच 12 कुठे वाजतात कळत नाही, तर लगेच पिल्लाची व्हॅन नाही तर मला त्याला आणायला जावं लागतं. आता त्याची हॅपी स्माईल वगैरे तुम्ही बघ. त्याला शाळेतून घेऊन येतेच तर म्हटलं आज गुरुवार आहे, चला स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊयात. अगदी छान असं दर्शन घेतलं आणि निघालो, कारण गेट लागणार होता आणि म्हणून त्या गेटच्या वेळीच आम्ही जाणार होतो. इतकं सारं ऊन कडक याचं वरतून आहे, पण खाली हिरवीगार दिसतंय ना हिरवळ, अगदी छान वाटत आहे. मन प्रसन्न होऊन टाकणार हे वातावरण म्हणजे इथला परिसर आहे. पिल्ल्याचे बघा ना, प्रसाद घेणं. श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांना. घरी आल्या पिल्ल्याला समस्त जेवायला देव केलं आणि त्यानंतर फरशी क्लीन करायची होती. वेळ होतेच आणि गुरुवार होता. पाणी आणि लाईटची काही मला हे नव्हती गॅरंटी, त्यामुळे लाईट जाईल म्हणून परत फॅन बंद होईल म्हणून पटकन अशी फरशी पुसून घेतली. छान अशी फरशी क्लीन झाली आणि फरशी क्लीन झाल्यानंतर घर अगदी स्वच्छ आणि छान वाटतं. पण परत खराब व्हायला माझ्या घराला वेळ नाही लागत.
तोच वेळ कसा तरी काढत बडत मी म्हटलं चला आता बेडरूम मध्ये ना बेडशीटच बराच दिवस बदललं नाही म्हणून बेडशीट पण क्लीन केलं. मग जेव्हा कधी काम करते, जेव्हा कधी ही क्लिनिंग करते, पिल्लू आहे माझ्या मदतीला असतंच असतं. अगदी नको म्हणत असताना सुद्धा त्याची लुडबुड लुडबुड मध्ये चालू असते. त्यानंतर घेतले हे सोप्याचे कव्हर, जेणेकरून मी सोप्याचे हे कव्हर ऑनलाईनच मागवले. मी तुम्हाला लास्ट टाइम पण बोलले, अगदी हे कव्हर इतके छान आणि सॉफ्ट लागलेत की मला दुसरे कव्हर घेण्याची इच्छा होत नाही. आणि मागवले तरी ते मी रिटर्न करते, कारण मला ते आवडतच नाही. हे कव्हर अगदी पहिल्या क्षणी आले आणि इतके आवडले होते ना की काय विषय, अगदी सॉफ्टनेस पण त्याला वेलवेट आहे आणि अगदी धुवायला तसे नवीन असे निघतात. त्यामुळे मला ह्यांच्यावर इतकं प्रेम आहे ना की काय विचारूच नका. आणि अगदी माझ्या सोप्याला पण सूट झालेत. असेच कव्हर एकदम सर्चिंगमध्ये आहेत मी. भेटले तर तुम्हाला असेल तर मला नक्कीच सांगा. मी सर्चिंगमध्ये आहे. त्यानंतर इव्हिनिंग होतीच आणि पिल्लाला मस्त दूध द्यायचं. तर म्हटलं माझ्या नवीन गिफ्टमध्येच दूध हवंय मला. या कपावरून दोघांची भांडणं. हा म्हणतोय मला पाहिजे, तो म्हणतोय मला पाहिजे. आता सांगू काय? अर्शूला पण घेणार होते. पण एकदा एक असतं ना, की बर्थडे बॉयची वेगळे गिफ्ट घेतले. मग त्याला पण घेतले तर बर्थडे बॉयला असं गिफ्टचं काही असं वाटणारच नाही. मग हर्षूला कसंबसं फसवलंय बाबू. त्याचा बर्थडे एकदा तरी त्याला त्या कपमधनं दूध घेऊ दे. त्याच्या बर्थडे गिफ्ट आहे ते. सो म्हटलं ठीक आहे मम्मा. इतकं छान आहे पडली पिल्लं आणि माझ्या पिल्लाने ऐकलं. मस्त मला नमस्कार केला देव जय बाप्पा करून आल्यानंतर. त्याला समजावलं, की बेबी आपल्या दादूला दुधामध्ये देऊ. आपण तुला नेक्स्ट उद्या वगैरे हा कप घेऊयात. ठीक आहे म्हटलं मम्मा. इतकं गुड ऐकलं आणि मुलांना रागावून न सांगता प्रेमाने अगदी छान असं आवाजात सांगितलं ना की लगेच ऐकतात ते. ओरडून वगैरे बोललं की ते मुद्दामून करतात. त्यानंतर दक्षूला विचारलं, दक्षू कप कसा आहे, तुला आवडला का? तर हो मम्माने गिफ्ट केलाय. खूप प्रेम झालं त्याला त्या कपवर. काय करू असं झालं होतं. पण त्याला म्हटलं बाबा नीट पी, तो काचीच आहे, कधीही फुटेल. त्यानंतर पटकन असा स्वयंपाक आवरून घेतला. अगदी 7:45 माझा स्वयंपाक रेडी होताच. थंड पाणी पिलं, कारण एक तासाभरात इतका स्वयंपाक केला, गरमी खूप झाली होती. त्यानंतर का तर माझा आज लक बाय चान्स स्वामींचं बोलवणं की काय माहित नाही, दोनदा स्वामींच्या मठात जाण्याचा योग आला. अगदी संध्याकाळी पण आम्ही मस्त फ्रेश हवा घेऊन स्वामींच्या मठात गेलो. पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ तुम्हाला. हे वातावरण, ही गर्दी बघून आणि आज गुरुवार, अधिक मास मधला शेवटचा गुरुवार म्हणून एवढी गर्दी असावी. अगदी लाईन असून सुद्धा आमचं दर्शन खूप छान झालं आणि काकू भेटल्या तिथे. छान असं श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा. आणि घरी आलेच. घरी आल्यानंतर महाराजांनी सकाळीच माझ्याकडून हे नेले होते पैसे, की मला हे घ्यायचंच आहे. आता हे काय, हा जर ब्रँड तुम्ही कधी बघितला असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. मी तरी पहिल्यांदा बघतेय बर्कन स्टॉक आणि मी ती पिशवी बघतच राहिले. आता त्या पिशवीच्या आत काय हे तुम्हाला बघायचं असेल तर शेवटपर्यंत नक्की बघा. अगदी म्हणजे अगदी 1 वर्षापासून या गोष्टीच्या वेटिंगला माझी अहो होते आणि त्यांना ही गोष्ट घ्यायचीच होती. तर चला माझी भिशी लागलीच होती. तर मी म्हटलं तुम्हाला बर्थडे गिफ्ट करते, पण त्यांना घाई होती. मग त्या बर्थडे गिफ्टच्या आधीच त्यांना मी हे गिफ्ट केलं. एक 10,000ची चप्पल त्यांनी आणली आणि मी शॉक होते, की बाबा 10,000ची. मी 200, 300, 400, 500च्या वर कधी चप्पल घेतली नाही आणि चप्पल माझ्या सारख्या चेंज होतात. त्यामुळे मी एवढा कॉस्टली चप्पल कधी घेत नाही. पण ह्या चप्पलचे क्रस आहे. मी एकदा मॉलमध्ये गेले होते त्या दिवशीच दक्ष बर्थडेची शॉपिंग करायला. तेव्हा ही चप्पल तिथे बघितली मॉलमध्ये आणि मी स्वतः घालून बघितली. मी त्यांना याआधी म्हटले, की "काय या चप्पलमध्ये 10,000ची काय चप्पल तुम्ही घेताय आणि काय असं तसं या चप्पलमध्ये?" तर ते म्हटले, "तुला माहिती आहे का?" असं तसं. म्हणून मी लेडीज चप्पल यामधलीच घालून बघितली. तर खरं सांगते, अगदी आपल्या पायाला परफेक्ट अशी बसन आणि परफेक्ट अशी आपल्याच पायाची साईज आहे असं वाटतं त्या चप्पलमध्ये. आणि घातल्यानंतर एक वेगळीच फील आली, की यार खरंच या चप्पलमध्ये म्हणजे पूर्ण आपल्याच पायाने आकार घेऊन ही चप्पल हे केली की काय माहित नाही असं वाटतं. मी घातल्यानंतर चालले आणि मला अक्षरशः ना 2 ते 5 मिनिटात घातली मी. पाय अक्षरशः दुखायचे थांबले आणि खूप भारी आहे. ही अगदी लाकडापासून बनलेली चप्पल आहे. खालचा जो थर आहे ना तिचा मी तुम्हाला आधी दाखवला. अगदी लाकडापासून बनवला आणि घातल्यानंतर आहे ना खूप भारी, म्हणजे पूर्ण बॉडी जी पेन होते ना, पाय जे दुखत असतं ना ते अगदी थांबून जातं. मी एकदम 5 मिनिटच घातली, पण मला तेव्हा फील झालं की यार खर्चाची प्राइस 10,000 नक्कीच असू शकते. आता माझ्या आहो काय म्हणतात ते ऐका. एवढी 10,000ची चप्पल त्यांना मी बर्थडे गिफ्ट केली. बर्थडे तर अजून लांब हे, पण मी माझ्याकडून हे त्यांना गिफ्ट केले. चलो असं असं लाईफमध्ये सुख दुःख आणि अशा हॅपी मुमेंट्स असायलाच हवेत. आता ते काय म्हणतात ते तुम्हाला शेअर करते मी. बोला. सांगा. 1 वर्षापासून वाट बघत होतो मी, दिली. सांगा सांगा सांगा. 1 वर्षापासून ही चप्पल घ्यायची वाट बघत होतो आणि ती फायनली गौरीची भिशी लागल्या मला भेटली. भिशी कोण तुम्ही देत होते ना. पहिल्यांदाच एवढी कॉस्टली चप्पल यांनी पण घेतली असेल. तसे यांचे शूज वगैरे असतात 3-4 हजाराचे, पण ही चप्पल 10,000ची म्हटल्यावर शॉकच झाले मी. चला तर असो. तर यांना बर्थडे गिफ्ट मी आजच दिले. हॅपी बर्थडे टू यू डॅड. तर गाईज अशी ही चप्पल आहे. तर छान म्हणजे चप्पल आहे, खरंच छान आहे, मस्त आहे. कोणाला घ्यायची असेल तर नक्कीच ते ब्रँडचं तुम्ही शॉपिंग करू शकता. बघा हे लाकूड दिसतंय ना, अगदी लाकडाची बनलेली आहे, अगदी स्ट्रॉंग अशी आहे. अगदी आपलं दुखणं पायाचं वगैरे असेल ते सगळं स्टॉप होतंय.
तर अशी चप्पलच्या बाबतीतली कहाणी आहे आजची. तर चला असो, आता हे वेअर किती दिवस करतात ते बघूयात. आणि इथेच ब्लॉग मी एंड करते अशा छान अशा पप्पा यांच्या चप्पलसोबत. आणि भेटूयात आपण नव्याने उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर आजच्या पुरतं एवढंच. तर अजूनही कोणी चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि माझे ब्लॉग आवडत असेल तर लाईक एक बनतोच आणि कमेंटही करू शकता. तुमच्या कमेंटची मी आतुरतेने वाट बघत असते. चलो बाय बाय, सी यू अगेन.